सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 13वा श्लोक 18वा आणि ओवी क्रमांक 940 पासून आता सुरुवात करूयात. श्लोक. इति क्षेत्रं तथा ज्ञानै ज्ञेयै चोक्तं समासतः मद्भक्त एतद्विज्ञाय मद्भावायोपपद्यते. अर्थात येणेप्रमाणे क्षेत्र, शरीर, अमानित्वादी ज्ञानसाधने आणि त्याचप्रमाणे जाणण्यास योग्य असे परब्रह्म संक्षेपतः सांगितले. माझ्या ठिकाणीच ज्याने आपला सर्व भाव ठेवला आहे असा माझा परमभक्त हे सर्व जाणून माझ्या भावाला स्वरूपाला प्राप्त होतो. एवं तुझ पुढा आदी क्षेत्र सुहाडा दाविले फाडो वाडा विवंचुनी. याप्रमाणे हे प्रिय मित्रा, तुला क्षेत्र म्हणजे काय हे खडे मांडून विस्ताराने सांगितले. तैसेची क्षेत्रापाठी जैसेनी देखसी दिठी ते ज्ञान ही किरीटी सांगितले. त्याचप्रमाणे अर्जुना, या क्षेत्रानंतर तुला उघड दृष्टीने पाहता येईल अशा रीतीने ज्ञानही समजावून सांगितले. अज्ञानाही कौतुके रूप केले निके जव आयणी तुझी टेंके पुरे म्हणे. त्याप्रमाणेच तुझे बुद्धीचे तृप्ती होऊन तू पुरे म्हणेपर्यंत अज्ञानाच्याही लक्षणांचे कौतुकाने निरूपण केले. आणि आता हे रोकडे उपपत्तीचे निपवाडे निरोपिले उघडे ज्ञेय पैगा. आणि आत्ताच दृष्टांत देऊन तुला ज्ञेय म्हणजे काय ते स्पष्ट करून सांगितले. हे आघवीच विवंचना बुद्धी भरोनी अर्जुना मत्सिद्धी भावना माझी येती. अर्जुना, या सर्व गोष्टींचा विचार करून माझ्या प्राप्तीची इच्छा धरून माझे भक्त मद्रूप होतात. देहादी परिग्रही संन्यासू करून या जिही जीव माझ्या ठाई वृत्तिकू केला. देहादिक परिवाराचा त्याग करून जे माझे ठिकाणी आपले चित्त वतनदार करतात ते माते किरीटी हेची जाणून या शेवटी आपण पया साठो वाटी मीची होती. हे किरीटी, ते माझे भक्त आपले चित्त मला अर्पण करून व माझे चित्त आपलेकडे घेऊन मद्रूप होतात. मीची होती परी हे मुख्य गा अवधारी सोहोपी सर्वांपरी रचिली आम्ही. अशा रीतीने मद्रूप होण्याचा सर्वात सुलभ मार्ग मी मुमुक्षिकरिता तयार करून ठेविला आहे. कडा पायरी की जे निराळी माचू बांधीजे अथावी सुई जे तरी जैसी. कड्यावर चढून जाणे झाल्यास जशा पायऱ्या कराव्या लागतात किंवा अंतराळी चढून जाणे असल्यास जसा पहाड बांधावा लागतो किंवा खोल पाण्यातून तरून जाण्याचे असल्यास जशी नाव घालावी लागते. एरवी अवघेंची आत्मा हे सांगो जरी विरोत्तमा परी तुझी या मनोधर्मा मिळेल ना. एरवी हे विरोत्तमा, सर्वत्र आत्मा आहे असे जर तुला वर्णन करून सांगू लागलो तर तुला ते स्पष्ट कळणार नाही. म्हणून एकची संचले चतुर्धा आम्ही केले जे अदळपण देखिले तुझी ये प्रज्ञे. म्हणून तुझी बुद्धी जड आहे असे पाहून ते एकच ब्रह्म 4 विभाग करून सांगितले. पै बाळ जै जेवविजे तै घासू विसाट ठाई की जे तैसे एकची हे चतुर्व्याजे कथिले आम्ही. ज्याप्रमाणे मुलाला जेवू घालावयाचे असले म्हणजे जो आपण 1 घास घेतो तोच त्याला 20 वेळा थोडा थोडा द्यावा लागतो, त्याप्रमाणे ब्रह्म हे 4 प्रकारांनी तुला मी स्पष्ट करून सांगितले. एक क्षेत्र, एक ज्ञान, एक ज्ञेय, एक अज्ञान हे भाग केले अवधान. जाणवनी तुझी अवधान शक्ती पाहून एक क्षेत्र, एक ज्ञान, एक ज्ञेय व एक अज्ञान असे त्या ब्रह्माचे 4 भाग केले. आणि ऐसे नाही पार्था जरी हा अभिप्रायो तुझ हाता नये तरी हे व्यवस्था एक वेळ सांगो. आणि पार्था, इतके करून जर ब्रह्म तुला नीट कळत नसले तर तुला दुसऱ्या रीतीने आणखी एकदा स्पष्ट करून सांगतो.
आता चौठाई न करू, एकही म्हणोनी न सरू, आत्मानात्मया धरू, सरिसा पाडू. आता त्याचे 4 भाग न करिता, तसेच ते एकही न मानता, आत्मा व अनात्मा, पुरुष व प्रकृती असे 2 भाग करून ते तुला सांगतो. परी तुवा तुले करावे, मागो ते आम्हा देयावे, जे कानचे नाव ठेवावे, आपण पैगा. परंतु तू एक गोष्ट कर की, आम्ही मागू ते आम्हास दे. ते काय म्हणशील तर तू लक्षपूर्वक कान देऊन आम्ही सांगू ते ऐक. या श्रीकृष्णाची या बोला, पार्थू रोमांचितू जाहला, तेथ देवो म्हणती भला, उचंबळेना. असे श्रीकृष्णांचे वचन ऐकून पार्थाचे अंगावर रोमांच उभे राहिले. तेव्हा देव म्हणाले की याचे मनात ही गोष्ट पूर्णपणे बिंबली आहे. ऐसेनी तो येता वेगू, धरुनी म्हणे श्रीरंगू, प्रकृती पुरुष विभागू, परीसे सांगो. याप्रमाणे श्रीकृष्णालाही वेग आला, परंतु तो आवरून ते म्हणतात, अर्जुना, तुला ब्रह्माचे प्रकृती व पुरुष असे 2 भाग स्पष्ट करून सांगतो, ते ऐक. जया मार्गा ते जगी, सांख्य म्हणती योगी, जयाची ये भाटी वे लागी, मी कपिल जाहलो. प्रकृती व पुरुष यांचे ज्यात विवेचन आहे त्या मार्गाला योगी लोक सांख्य मार्ग असे म्हणतात, व ज्याचे पूर्णपणे वर्णन करण्याकरिता मी कपिलावतार घेतला. तो ऐक निर्दोखू, प्रकृती पुरुष विवेकू, म्हणे आदी पुरुखू, अर्जुना ते. तो प्रकृती व पुरुष यांचे विषयी निर्दोष विचार ऐक, असे श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनास म्हणाले. श्लोक 19. प्रकृतिं पुरुषैश्चैव विध्यनादि उभावपि, विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृती संभवान. अर्थात 8 प्रकारच्या प्रकृतीला आणि क्षेत्रज्ञाला अशा दोघांनाही तू अनादि नित्य जाण. बुद्धी, इंद्रिये, देह इत्यादी विकारास आणि सुखदुःख मोहरूप गुणांना तू ईश्वराच्या त्रिगुणात्मक मायाख्य प्रकृतीपासून झालेले जाण. तरी पुरुष अनादि आथी आणि तैची लागोनी प्रकृती, संसरीसी दिवोराती दोन्ही जैसी. तरी पुरुष हा अनादि आणि तेव्हापासून त्याला लागूनच प्रकृतीही आहे, ज्याप्रमाणे दिवस व रात्र यांची जोड आहे. का रूप नोहे वाया, परी रूपा लागली छाया, निकणू वाढे धनंजया, कणेसी कोंडा. छाया ही रूप नव्हे, परंतु ती रूपाबरोबर असते. तसेच हे धनंजया, बी पेरल्यावर त्याचे बरोबर ज्याप्रमाणे कण व कोंडा ही दोन्ही उत्पन्न होतात, तैसी जाण जवटे, दोन्ही इये एकवटे, प्रकृती पुरुष प्रकटे अनादि सिद्धे. त्याप्रमाणे प्रकृती व पुरुष ह्यांचे अनादि सिद्ध जोडपे प्रसिद्ध आहे. पै क्षेत्र येणे नावे, जे सांगितले आघवे, त्यांची येथ जाणावे, प्रकृती हे गा. तर क्षेत्र या नावाने तुला जे सांगितले त्यालाच या ठिकाणी प्रकृती म्हणून समजावे. आणि क्षेत्रज्ञ ऐसे, जयाते म्हणितले असे, तो पुरुष हे अनारिसे, न बोलो घेई. आणि क्षेत्रज्ञ म्हणून ज्याला म्हणतात तो पुरुष हे आम्ही निसंशय सांगतो असे समज. ये आनाने नावे, परी निरूप्य आन नोहे, हे लक्षण न चुकावे, पुढत पुढती. यांची जरी ही निरनिराळी नावे आहेत, तरी त्यांचा अर्थ निरनिराळा नाही, ही गोष्ट तू वरचेवर पूर्णपणे लक्षात ठेव. तरी केवळ जे सत्ता, तो पुरुषू गा पांडुसुता, प्रकृती ते समजता क्रिया नाम. हे पांडुसुता, ज्या सत्तेला कधीही नाश नाही तिला पुरुष असे समजावे, व सत्तेच्या योगाने ज्या क्रिया घडतात त्यांना प्रकृती असे म्हणावे. बुद्धी, इंद्रिये, अंतःकरण इत्यादी विकारभरण आणि ते 3 गुण सत्वाधिक. बुद्धी, इंद्रिये, अंतःकरण इत्यादी ज्यांच्यापासून विकार उत्पन्न होतात आणि सत्व, रज व तम हे 3 गुण हा आघवाची मेळावा, प्रकृती जाहला जाणावा, हेची हेतू संभवा कर्माचिया.
या सर्वांची प्रकृतीपासून उत्पत्ती होते व यांचेपासून सर्व कर्मे होतात. श्लोक 20. कार्यकरणकर्तृत्वे हेतुः प्रकृतिरुच्यते पुरुषः सुखदुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते. अर्थात कार्य म्हणजे शरीर व करण म्हणजे सर्व इंद्रिये यांच्या कर्तृत्वाविषयी वरील प्रकृती निमित्त सांगितली जाते. त्याचप्रमाणे सुखदुःखांच्या भोक्तृत्वाविषयी पुरुष क्षेत्रज्ञ जीव निमित्त सांगितला जातो. तेथ इच्छा आणि बुद्धी घडवी अहंकारेसी याथी मग तिया लाविती वेधी कारणाच्या. त्या ठिकाणी इच्छा व बुद्धी यांच्यापासून अहंकार उत्पन्न होतो व त्यामुळे ती इच्छा व बुद्धी फलप्राप्तीकरिता इंद्रियांना आपापली कार्ये करण्याकरिता नादी लावतात. तेची कारण ठाकावया जे सूत्र धरणे उपाया तया नाव धनंजया कार्यपैगा. तेच फल प्राप्त होण्याकरिता जो उपाय करावयाचा त्यास हे धनंजया कार्य असे म्हणतात. या पुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात.